तर पहलगाममधील हल्ल्यातील एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो सध्या व्हायरल होतोय। या फोटोमुळे अवघा देश हळहळलाय। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेल्यांमध्ये एक नवविवाहितेचा पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेले विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची पत्नी बसली होती। हा फोटो काळीज पिळवटून टाकणारा फोटो आहे। आठवडाभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। विनय नरवाल नेव्ही अधिकारी असून कोचीमध्ये पोस्टेड होते। तर आपण पाहतोय सध्या हृदय पिळवटून टाकणारा एक फोटो सध्या व्हायरल होतोय। या हल्ल्यामध्ये एकूण 27 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झालेत आणि यातीलच एक फोटो समोर आलाय। आपण हे दोन दृश्य पाहतोय। विजय नरवाल आणि यांची पत्नी यांचं आठवडाभरापूर्वीच लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि हा दुसरा फोटो आपण पाहतोय। पहलगाममधील हल्ल्यानंतरचा हा फोटो आहे। आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी त्यांची पत्नी नववधू हतबल बसलेली आहे। आठवड्यापूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर या झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अगदी हतबल होऊन आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली नववधू आपण पाहतोय आणि या फोटोमुळे अवघा देश हा हळहळलाय।